व्यायाम दोनों ही शरीर को स्वस्थ रखते हैं, जिससे स्वस्थ मस्तिष्क का निर्माण होता है। प्राचीन काल से ही खेल को शैक्षिक गतिविधियों का एक महत्वपूर्ण अंग माना गया है। कैसा है, इस जो प्रांगण है, प्रांगण की खूबसूरती को बढ़ाने के लिए एक प्रास्ताविक की जरूरत होती है, और ये प्रस्तावना शुरू करने के लिए, उसकी अभिव्यक्ति के लिए मैं पाटिल सर से अनुरोध करती हूँ कि सर यहाँ पर आए और प्रास्ताविक की अभिव्यक्ति करें। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमान प्रशांत सुतार सर आणि त्यांचे सर्व सहकारी, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर व्यंकटेशजी कापदे आणि सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम घेत असताना आम्ही वेदर रिपोर्ट्स बघत होतो आणि आत्ताच्या वेळेला सुद्धा 20% पाऊस त्यांनी दिलेला होता, म्हणून आम्ही टेंट टाकला नाही। आणि सुदैवाने सकाळी मी 4-4:30 ला उठलो तर जो जोरात पाऊस म्हणला आता काही खरं नाही, आणि आम्ही तशी इंडोर स्टेडियममध्ये पर्यायी व्यवस्था सुद्धा केलेली होती। परंतु देवाची आणि निसर्गाची सुद्धा हीच इच्छा दिसते की इतक्या चांगल्या लॉन टेनिस असोसिएशनला आपण उद्घाटनाच्या समारंभात अडथळा आणू नये, आणि म्हणून देवाने सुद्धा पाऊस थोड्या वेळाकरता का असेना थांबवलेला आहे। उन्हाचा थोडासा त्रास आपल्याला होत आहे, त्याची पूर्ण जाणीव ठेवून आपली क्षमा मागतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी मी सुरू करतो। प्रमुख पाहुण्यांच्या मराठवाड्याचे जे स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंदजी तीर्थ यांनी 26 जून 1950 रोजी स्थापन केलेली आहे। मराठवाड्यातली ही पहिली संस्था आहे, शिक्षण संस्था, आणि स्वामीजी हे नरसिंहरावांचे गुरु होते, त्यामुळे स्वतः नरसिंहराव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। स्वामीजींचे जे तत्व आहे ते तत्वांचं आजही आम्ही पालन करतो। हे थोडक्यात सांगायचं म्हणजे आज जी शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही चालीरीती आहेत त्या आम्ही पाळत नाही, नोकरी भरतीमध्ये 1 रुपयाही घेत नाही, आणि वरतून आम्हाला गव्हर्नमेंटकडून कुठलेही ग्रँट्स नाही। अशा परिस्थितीमध्ये संस्था चालवणं, तत्वाने चालवणं खूप अवघड बाब आहे। तरी सुद्धा अलीभाई सारखे काही डोनर्स आम्हाला स्वामीजींचा आत्मा पाठवून देतो, आणि मग त्यांच्या त्या डोनेशन मधून आम्ही इतकं छान असं ग्राउंड या ठिकाणी तयार करू शकलेलो आहे। आमचे एकूण 6 ग्राउंड्स आहेत लॉन टेनिसचे। 3 ग्राउंड आपण उजव्या बाजूला बघतायत, आणि 3 ग्राउंड नांदेड क्लबच्या समोरच्या बाजूला जे आहेत ते सुद्धा नांदेड एज्युकेशन सोसायटीचेच आहे। आणि प्रसारासाठी, टेनिसच्या प्रसारासाठी माझ्या वडिलांनी सेक्रेटरी असताना ते ग्राउंड्स दिलेले होते, आणि त्याची पूर्ण मालकी ही नांदेड एज्युकेशन सोसायटीचीच आहे। भविष्यामध्ये अजून 3 ग्राउंड्स आम्ही या बाजूला, डाव्या बाजूला तयार करण्याच्या म्हणजे प्रपोजल विचाराधीन आहे, आणि असे एकूण 9 ग्राउंड्स लॉन टेनिसचे या ठिकाणी होतील, आणि एक मोठं हब म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटीचं ग्राउंड हे मराठवाड्यामध्ये उभं राहील याची मला 100% खात्री आहे। मी सर्वप्रथम प्रशांत सुतार साहेबांचे आभार यासाठी मानतो की आम्ही कॉर्पोरेट मेंबरशिपसाठी अर्ज केला होता। मला वाटतं मराठवाड्यातली आमची पहिली संस्था आहे जिला कॉर्पोरेट मेंबरशिप महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनने दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप मनापासून ऋणी आहोत। इट इज अफिलिएटेड विथ MSLTA, महाराष्ट्र स्टेट लॉन वी आर अफिलिएटेड। तर जी आपल्याला कॉर्पोरेट मेंबरशिप मिळालेली आहे ती महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनच्या तर्फे मिळालेली आहे। आपण आता त्यांच्यासोबत जुळलेलो आहोत, ज्याला आता अलीभाई म्हणतात असोसिएटेड, तर आपण त्यांच्याशी जुळलेले आहोत, आणि भविष्यामध्ये मी अशी आशा करतो की आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन मुंबई हे नॅशनल लेवल, स्टेट लेवल
या पातळीवरचे जे काही लॉन टेनिसचे स्पर्धा असतील किंवा ट्रेनिंगचे कॅम्प असतील हे ते आम्हाला देतील. त्यांचे जे प्रशिक्षक आहेत ते सुद्धा इथे टेनिसच्या कॅम्पसाठी ते पाठवतील अशी मी एक आशा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सुतार साहेबांना सांगू इच्छितो, मी नेहमी नांदेड क्लबचाही सदस्य आहे, परंतु मी बघायचो की लॉन टेनिस हा श्रीमंतांचा खेळ आहे, म्हणजे गरीब लोक तो खेळ खेळू शकत नाही असं मी बघत होतो आणि मला ते खूप जाणवत होतं. तर माझी स्वतःची अशी इच्छा होती की लॉन टेनिस हे सर्वसामान्यांचा खेळ झाला पाहिजे, सर्वसामान्यांनी तो खेळला पाहिजे. आणि म्हणून आपण एक ग्राउंड जे आहे आमच्या स्वतःच्या कॉलेजच्या खर्चातनं आणि स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्सकडनं आलेल्या ग्रँटमधून पहिलं ग्राउंड आम्ही तयार केलं. आणि त्या पहिल्या ग्राउंडचा उपयोग असा झाला की इंटर युनिव्हर्सिटीच्या ज्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी हे सायन्स कॉलेजचे विद्यार्थी त्यांनी इथे पहिल्यांदा लॉन टेनिस खेळलं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये गोल्ड मेडल त्यांनी या युनिव्हर्सिटीचं मिळवलं. आणि एवढंच नाही तर पुढे ते मध्य प्रदेशामध्ये कुठे गेलं ग्वालियर या ठिकाणी, मध्य प्रदेशामध्ये ग्वालियर या ठिकाणी नॅशनल युनिव्हर्सिटीचे जे गेम होते तिथे 3rd राऊंडपर्यंत त्यांनी मजल मारली. तर हे आमच्यासाठी खूप अभिमानाचं आहे. माझं स्वप्न आहे की गरीबात गरीब विद्यार्थी हा लॉन टेनिस खेळेल आणि आपलं नाव कमवेल. मी नेहमी बोरीकर सरांना म्हणतो, सर मला सांगा, वाटल्यास आपण काजू बदामचा खुराकही त्यांना देऊ, कारण त्यांना तो मिळत नाही. आणि त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढे आणून ते निश्चितपणे ती जिद्द जी असेल त्या जिद्दीतनं ते लॉन टेनिसमध्ये जर भविष्यात नॅशनल खेळले तर आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब असेल. आमचे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. असेच आम्ही विविध गेम इथे शेजारीच आम्ही व्हॉलीबॉलचे 3 कोर्ट तयार केलेले आहे. तिथे सुद्धा आम्ही रात्री खेळू शकतो. लॉन टेनिसच्या ग्राउंडवर सुद्धा रात्री खेळू शकतोय. आणि आपल्या समोर जे दिसतंय क्रिकेटचं ग्राउंड त्याचंही एक्सटेन्शन करून मराठवाड्यात कुठेही नाही तसं आम्ही म्हणजे ग्राउंड क्रिकेटचं मोठं करून त्याच्यामध्ये रात्रीचे सामने सुद्धा खेळता येतील याची व्यवस्था आम्ही लवकरच करणार आहोत. डे नाईट मॅचेसचं कुठेही मराठवाड्यामध्ये स्टेडियम नाही आहे, म्हणजे औरंगाबादला गरवारेचं सोडलं तर इतर ठिकाणी कुठेच नाही आहे. तर त्याकरता आम्ही स्वतः प्रयत्नशील आहोत आणि डे नाईटचे सुद्धा आम्ही करणार आहोत. कुस्तीचा फड पण आम्ही करणार आहोत. अनेक आमचे प्लॅनिंग आहे, आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. आमची म्हणजे मी विक्रमजी साळुंकेसोबत बोलत होतो, ते म्हणले सर तुमची एवढी जागा आहे, युनिव्हर्सिटी होऊ शकते. हो सर, युनिव्हर्सिटी होऊ शकते, पण माझी स्वतःची इच्छा याला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी करायची. आणि त्याच्यामुळे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी झाल्यावर लोकांनी स्पोर्ट्स करता म्हणून इथे येऊन ॲडमिशन घेतलं पाहिजे, ही एक प्रामुख्याने माझी स्वतःची इच्छा आहे. त्या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. निश्चितपणे म्हणजे एक गोष्ट खरी की विचार आणायचा आणि ताबडतोब आपल्याला डोनर्स मिळतात. जसं आम्ही क्रिकेटच्या करता 45 ते 50 लाख लागणार आहेत, 1 रुपया आमच्याकडे नाही, परंतु तिथे जे खेळतात त्यांनी जबाबदारी घेतली की आम्ही ते करू. आणि त्याच्यामुळे त्याच्या डोनेशनमधून ते सगळं उभं राहणार आहेत. आपलं ध्येय प्रामाणिक असलं तर निश्चितपणे त्याला साथही मिळते आणि ते पूर्णत्वासही जातं. हा आमचा या ठिकाणी अनुभव आहे. आपण या विशेष करून आमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुतार सर आलात, आमच्यासाठी फार मोठा दिवस आहे आजचा. आणि त्यामुळे यापूर्वी इतकं जोरदार स्वागत आम्ही करू शकलेलं नाही, आम्ही पहिल्यांदाच केलेलं आहे इतकं जोरदार स्वागत की कारण मी स्वतः तिथे अलीभाईसोबत आपल्या कार्यालयाला आलो होतो, अय्यरजींना भेटलो होतो मुंबईमध्ये. तर मी बघितलेलं आहे की महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन काय आहे. आपल्याला इथं बसून ते समजणार नाही, त्याच्यासाठी मुंबईला जाणं आवश्यक आहे आणि तिथे गेल्यावर कळेल की त्या काय दर्जाची ती असोसिएशन आहे. मला वाटतं की क्रिकेट असोसिएशन नंतर जर कुठली श्रीमंत असोसिएशन असेल आणि प्रामाणिकपणे काम करणारी, म्हणजे खेळासाठी प्रामाणिकपणे काम करणारी, तर ती महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन आहे. आणि आम्ही आपल्याकडे आशेने बघत आहोत. आपल्याला जे काही शक्य आहे
ते आपण आम्हाला द्यावं आणि आम्ही ते पूर्ण करून दाखवू. म्हणजे मॅचेस द्या, आम्ही काही असं पैशाची मागणी करत नाही आहे. मॅचेस आपण आम्हाला द्या आणि आम्ही त्या इथे कंडक्ट करू यशस्वीपणे. इथे एक मॅच पूर्वी पण पहिल्या ग्राउंडवर झालेली आहे. 14 वर्षाच्या आतले जे नॅशनल सिरीज ती सुद्धा इथे झालेली आहे. आणि सर आपण आत्ताच खेळताना जे व्यक्त केलं की बाउन्स चांगला आहे, हे आमच्यासाठी एक सर्टिफिकेट आहे की ह्या ग्राउंडचा बाउन्स चांगला आहे. कारण सकाळी काही आमचे नांदेड क्लबचे मित्रसुद्धा या ठिकाणी येऊन खेळत आहेत, त्यांचीसुद्धा तीच प्रतिक्रिया आहे. त्यामुळे क्वालिटी ग्राउंड आहे हे या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला मुंबईसारख्या शहरातून आलेले तज्ज्ञ लोकांकडून जर हे सर्टिफिकेट मिळत आहे तर निश्चितपणे काम चांगलं झालेलं आहे. यादव मॅडम म्हणाल्या की अली पंजवानी साहेबांनी मदत केली. आर्थिक मदत तर केलीच, परंतु अली पंजवानी साहेब रोज इथे येऊन, म्हणजे आमचे कर्मचारी घाबरायचे, आता अली पंजवानी साहेब येतात आपल्याला जायला पाहिजे, वेळेवर हजर राहायला पाहिजे, अशा पद्धतीने रोज येऊन स्वतः इथं उभं राहून त्यांनी हे सगळं स्वतःच्या देखरेखीखाली, म्हणजे लोक तर ठीक आहे डोनेशन देऊन टाकतात मोकळे होतात, परंतु तसं नाही. डोनेशन तर दिलंच त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, आणि हे पूर्णत्वास नेण्यासाठी स्वतः उभं राहून, जसं की त्यांचं स्वतःचंच ग्राउंड आहे अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी त्यांचा अमूल्य वेळ दिला. त्याबद्दल मी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अलीभाई पंजवानी यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनचे प्रशांत सुतार सर आणि इतर सर्व पदाधिकारी यांचेसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हो उत्साहित गौरवान्वित, ये सोच में नयापन, निकल पड़े कुछ कर पाने को, नई दिशाएं दर्शाने को. बहुत बहुत धन्यवाद सर, आपने बड़ा ही संक्षिप्त रूप में लेकिन अच्छा परिचय बताया. इसी के साथ इस कार्यक्रम के जो प्रमुख उद्घाटक हैं उनका मैं परिचय दूंगी, लेकिन उससे पहले इस कार्यक्रम के आदरणीय प्रधानाचार्य LP शिंदे सर आपसे असलेले मान्यवर उद्घाटक प्रशांत सुतार सर, या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर, उपाध्यक्ष माननीय CA डॉक्टर प्रवीण पाटील सर, सचिव सौ श्यामलताई पटके मॅडम, सोबत आलेले देसाई राजू देसाई सर, प्रशांत सोळंके सर, त्यानंतर DS रामाराव सर, आपल्या संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट प्रफुल्ल अग्रवालजी, ह्या सर्व 2 टेनिस कोर्टचे जे उद्घाटन आपण ज्याच्यामुळे हे कार्यक्रम होतला असे आमचे अलीभाई पंजवानी सर, माझ्यासमोर उपस्थित असणारे कार्यकारिणी सदस्य माझे उपाध्यक्ष छत्रपती देशमुख, नवनीत सिंगजी जहागीरदार, ॲडव्होकेट प्रफुल्ल अग्रवाल दागलिया सर, हर्षद शहाजी, कॉम्रेड प्रदीप नागापूरकर व सर्व सन्मान्य माजी प्राचार्य डॉक्टर गौरव सर. मला या ठिकाणी खूप विशेष आनंद होते की आज निसर्गाने साथ दिले आणि ह्या 2 लॉन टेनिस कोर्टच्या सदाशिवराव पाटील क्रीडा संकुलमध्ये आज उद्घाटन होऊ घातले. त्यासाठी सर्वजण आपण उपस्थित आहात, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय आणि धन्यवाद व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलायचं जास्त नाही, उद्घाटन करायचे या पुस्तकाचं ज्यांना 2 अंक दिलेत अनावरण करायचे. दैनिक गावालाचे आपले मुख्य संपादक दगडूजी, ज्यांना एकही आम्ही जाहिरात किंवा काही दिलं नसतो, स्वतःहून एक पूर्ण कंप्लीट काढलेत आणि आपल्या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य माझे मित्र ॲडव्होकेट प्रदीप नागापूरकर यांनी सुद्धा एक दैनिक सहादैनिकचं एक आवृत्ती या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे. त्या दोन्ही आवृत्तीचं आपण या ठिकाणी अनावरण करतोय. मी दोन्ही उपसंपादकांना या ठिकाणी मंचावर बोलतो की या ठिकाणी यायचंय. दैनिक गावाला संपादक कोणी असेल तर त्या समोर या आणि नांदेड सर्व मान्यवरांना विनंती आहे की ज्याने हे पूर्ण मेहनत घेऊन काढले त्या त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण सगळ्यांना अनावरण करायचं पुस्तकाचं आणि त्यांच्या संस्थेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. अत्यंत अल्पावधीत पूर्ण तयार झालेलं आहे, खूप मेहनत घेतलेली आहे.
त्यांचं नेहमीच प्रेम या संस्थेवर राहिलेलं आहे. कसल्याही प्रकारची जाहिराती ज्या अपेक्षा करतात त्याने हे स्वतः पुढे काढलं, त्याबद्दल दैनिक गावालाचे संपादक विजय दगडू आणि प्रदीप नागापूरकर यांचे आभार मानतोय. धन्यवाद. घेतलं सर, सॉरी गावाला जाहिरात का दगडू सर खाली देऊन टाका लोक. दैनिक गावाला हा अंक 3 जिल्ह्यातून प्रकाशित होतोय. परभणी, हिंगोली आणि नांदेड खूप मोठं सर्क्युलेशन आहे. कोणी गावाला दिसणार नाही. हा थैंक यू सर. इस कार्यक्रम की शोभा बढ़ाने श्री प्रशांत सुतार जी का परिचय मैं अत्यंत ही संक्षिप्त शब्दों में बोलूंगी. इनका पूरा नाम है प्रशांत सुतार, अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक आर्यन फॉर्म्स एंड एनवायर सॉल्यूशंस, अध्यक्ष है वहां पर महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघ. प्रशांत सुतार एक दूरदर्शी उद्यमी, तकनीकी दक्ष अभियंता और उत्साही खेल प्रेमी हैं. आर्यन पंप्स एंड एनवायर सॉल्यूशंस के माध्यम से वे 20 वर्षों से अधिक समय से तरल अपशिष्ट प्रबंधन, स्वच्छता और आपातकालीन सेवाओं में नवोन्मेषी तकनीकी समाधान प्रदान कर रहे हैं. उनके नेतृत्व में कंपनी ने मैनुअल सीवर सफाई के स्थान पर यांत्रिक सफाई, जल पुनर्चक्रण और स्वच्छता कर्मियों की सुरक्षा को प्राथमिकता दी है, जिसके लिए उन्हें 2023 में YPO ग्लोबल इम्पैक्ट अवार्ड दक्षिण एशिया में सम्मानित किया गया. पूर्व राष्ट्रीय स्तर के टेनिस खिलाड़ी और प्रमाणित कोच के रूप में वे टेनिस के प्रचार प्रसार और बुनियादी ढांचे के विकास में सक्रिय हैं. उनके प्रयासों के दक्षिण एशिया की एकमात्र ATP 250 प्रतियोगिता टाटा ओपन महाराष्ट्र भारत में सफलतापूर्वक आयोजित होती है. उद्योग, समाज सेवा और खेल, इन सभी क्षेत्रों में उनका योगदान प्रेरणादायी है और वे सामाजिक व पर्यावरणीय बदलाव के लिए निरंतर कार्यरत हैं. सर जी से मेरा अनुरोध है कि वो यहाँ पर आएं और अपना मनोगत व्यक्त करें. जोरदार तालियों से स्वागत करिए. सॉरी, सगळ्यांना उन्हात थोडं थांबायला लागतंय, पण जे कोण मुलं बसली टेनिस प्लेयर्स त्यांनी सवय लावायला पाहिजे, कारण का उन्हातच टेनिस खेळायला लागणार आहे. पॅरेंटनी पण सवय लावायला पाहिजे, कारण का स्पर्धेला जाताना खूप वेळा थांबायला लागतं उन्हामध्ये. सो आय एम श्योर यू नो दॅट दिस इज ऑल अबाउट टेनिस. फर्स्ट ऑफ ऑल अली भाई, मेरा तो टेनिस कोर्ट पे हो गया था पूरा जो भी करना था. टेनिस कोर्ट पे और 1 घंटा खेलते तो भी आई वुड हैव बीन वेरी हैप्पी, बट मुझे यहाँ बुलाने के लिए मैं बिल्कुल धन्यवाद देना चाहता हूँ नांदेड़ सोसाइटी के चेयरमन सी कबडे सर, शिंदे साहेब, पत्की मॅडम, आमचे मित्र अलीभाई, राजू देसाई, जोशी साहेब, पाटील सर आणि इतर मान्यवर इथे उपस्थित आहेत. कारण का ह्या सुंदर टेनिस कोर्टच्या उद्घाटनाला मला बोलवलं म्हणजे माझ्यासाठी टेनिस इज माय फर्स्ट पॅशन, फर्स्ट लव. मी काय जे काय आहे या इकडे टेनिससाठीच आहे आणि मला हे इथं सुंदर टेनिस कोर्ट ओपन करण्याचा जो त्यांनी आमंत्रण दिलं तेव्हा मी इमिजिएटली सांगितलं की येस, डेफिनेटली नांदेडसारख्या ठिकाणी जाऊन मला करायला आवडेल. आणि मी जस्ट 25 वर्षापूर्वी मी टेनिस सोडलं होतं. मी वयाच्या 6 वर्षाचा असताना टेनिस सुरू केलं होतं. एक छोटंसं गाव किर्लोस्करवाडी म्हणून एक सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे आणि मी नांदेड तर तेव्हा खूप मोठी सिटी आहे आणि तेव्हापासून मी माझ्या टेनिसची जर्नी सुरू केली. असं जसं यांनी सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये टेनिस खेळ हा सर्व म्हणजे
शाळा आणि सगळं नंतर सेकंडरी, पहिला खेळा आणि मग पुढचं सगळं करा. तर माझे आजोबा, माझे वडील, माझे काका, माझे मुलं, मी स्वतः आम्ही पूर्ण झोकून दिलेला आहे टेनिसला. तर मी 2004पर्यंत माझा व्यवसाय टेनिस होता. म्हणजे पहिल्यांदा मी टेनिस प्लेअर होतो, नंतर टेनिस कोच झालो, नंतर टेनिस प्रशिक्षक झालो. मग 2004पर्यंत दुबईमध्ये टेनिस करायचो. रामाराव जे इथं बसलेत ते माझे पहिले एम्प्लॉयर होते. मला त्यांनी दुबईमध्ये जॉब दिला होता 2001 साली. रामाराव तेव्हापासून आमचे जुळे संबंध आहेत. तर सांगायचा उद्देश असा आहे की टेनिस हा एक खेळ असा आहे की तुम्ही आणि आता 2004पासून मी टेनिस प्रोफेशन म्हणून सोडलं आणि मी 2004ला माझा व्यवसाय सुरू केला. आणि आता जगभरात आम्ही स्पेशल ॲप्लिकेशन व्हेकल्स बनवतो आणि जवळजवळ 4000 लोक आमच्या कंपनीत कामाला आहेत. आणि हे मी का सांगतोय तर हे सगळं जे काय झालेलं आहे, आय एम नॉट एज्युकेटेड, नायदर आय एम इंजिनियर, नायदर आय एम, बट मी कोण आहे तर आय एम अ टेनिस प्लेअर. माझी ओळख सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक टेनिस प्लेअर म्हणूनच झाली. आणि ह्या टेनिसची जी माझी जी काय जर्नी होती, त्या जर्नीमध्ये माझं सक्सेस जे काही आहे ते टेनिस आणि टेनिस रादर खेळामुळे आहे. मी जेव्हा टेनिस खेळायचो तेव्हा माझ्या आय केम अक्रॉस लॉट ऑफ गुड पीपल, गुड इंडस्ट्रीज, गुड एज्युकेशनिस्ट. तर त्या सगळ्यांचा सहवास लागला, त्यांच्याकडनं शिकायला मिळालं ते त्यांचं काय कसं काम करतात किंवा कसे बोलतात, किंवा दिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग वी आर ब्लेस्ड विथ वाईल प्लेइंग टेनिस. कारण का टेनिससारखा गेम कनेक्ट करायला कुठलाही नाही आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतो की टेनिस उद्घाटनाला मला बोलवलं. रिसेंटली आय टेकन ओव्हर ॲज अ MSLTA प्रेसिडेंट, पण त्याच्या आधी आम्ही गेली 15 वर्ष मी खूप टेनिससाठी काम करतो आहे जिल्ह्यातून. आणि दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचं, मला टेनिस नांदेडमध्ये यायचं माझं एक दुसरं कारण होतं. म्हणजे तुम्हाला माहीत नसेल पण माझा सर्वात आवडता खेळाडू, ज्युनियर खेळाडू ज्याला मी नोवाक जोकोविच म्हणतो, जो वर्ल्ड नंबर 1 आहे, तो आपल्या नांदेडचा आहे. शिवतेश नाव आहे त्याचं आणि तो माझा सर्वात फेवरेट प्लेयर आहे. आणि पाटील साहेब तुम्ही मला सांगत होता की MSLTने इकडे प्रशिक्षणाला माणसं पाठवावी, कोचेस पाठवावे वगैरे. तर आता वेळ अशी आलेली आहे की आम्हाला तुमच्याकडनं कोचेस बोलवायची वेळ आली आहे. कारण का आता शरदचा मुलगाशी मी आत्ता खेळलो, किंवा शिवतेज असेल किंवा हे सगळे जे आत्ता चांगले प्लेयर महाराष्ट्रातनं येत आहेत तर ते जिल्ह्यातनं येत आहेत. पुण्या मुंबईतनं कोणी प्लेयर आत्तापर्यंत होत नाही आहे. त्यामुळे आम्हाला आता नांदेड, सोलापूरकडनं आपल्याकडे नॅशनल चॅम्पियन होत आहेत, नागपूरकडनं होत आहेत, नांदेडकडनं होत आहेत, नाशिककडनं होत आहेत. तो नाव टाईम हॅज चेंज्ड. आता आपण इकडून मुंबई पुण्यात जायचं आहे आणि आपलं नाव झेंडा ऑलरेडी आपण झेंडा आपला. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही आम्हाला तुमचे कोचेस पाठवा आम्ही जेव्हा विनंती करू तेव्हा. आणि खरंच जिल्ह्यांमध्ये खूप 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 टॅलेंट आहे. आणि पेरेंट्समध्ये बहुतेक इथे पॅरेंट्स पण बसले असतील, पण आता एक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र MSLTने एक लक्षवेध म्हणून स्कीम केलेली आहे. आणि देशमुख साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या 10 वर्ष आम्ही टेनिसमध्ये जे काय करतो आहे जवळजवळ 100 कोटी रुपये आम्ही इन्फ्यूज केलेत. आणि आमचे करता अशी देवेंद्रजी आहेत, कित्येक वर्ष आम्हाला ते टेनिसमध्ये सपोर्ट करतात. ते स्वतः टेनिसचे खेळाडू नसतील पण फॉलो करतात. त्यामुळे लक्षवेध स्कीममध्ये जो कोणी जिल्ह्यातला प्लेअर असेल तर त्यांना महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन मार्गे सर्व मदत करण्यात येणार आहे. राईट फ्रॉम त्यांच्या राहण्यापासून, त्यांच्या खाण्यापासून, त्यांचं ट्रॅव्हल, त्यांचं एव्हरीथिंग. सो दिस इज व्हेरी गुड. लक्षवेध स्कीममध्ये 12 खेळ आहेत, तर टेनिस इज वन ऑफ इट. आणि आता वेळ आलेली आहे की आपल्याला कोणालाही टेनिस आर्थिक सहाय्य नसेल तर टेनिस खेळता येणार नाही. हा काय आता राहिलेला नाही हा प्रश्न. जो कोणी मुलगा असेल त्याला आम्ही 6 वर्षाचा असेल, 7 वर्षाचा असेल, आम्ही इथं त्याला पहिला डिस्ट्रिक्ट लेवलला त्याला आम्ही तयार करू, नंतर त्याला आम्ही रिजनल लेवलला आणू, आणि नंतर बालेवाडीमध्ये आमची जी हाय पॉवर सेंटर जी अकॅडमी आहे तिथे त्याला आम्ही रेसिडेन्शियल सगळी व्यवस्था करून पुढे त्याचा प्रवास आंतरराष्ट्रीय स्पर्धापर्यंत न्यायचा प्रवास सगळा आमच्या हातात आहे आता. त्यामुळं सगळ्यांनी निश्चिंत राहावं. अलीबाई तुमच्याकडे कुठलेही प्लेयर असतील तर सांगा आम्हाला, आम्ही त्यांना ताबडतोब, म्हणजे ऑफकोर्स आय कुड सी लॉट ऑफ प्लेयर. सर के तरफ से इंस्ट्रक्शंस ऐसे आए वाले कि जो टैलेंटेड बच्चा है उसका मुझे नाम दीजिए, ही विल स्पॉन्सर दैट चाइल्ड. येस.
बिल्कुल 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 नाही, टेनिस छोटा हो बडा हो, टेनिस अजून एक आता टेनिसमध्ये एक चांगलं झालेलं आहे की मागच्याच आठवड्यात CM साहेबांनी एक GR अप्रूव्ह केलेला आहे, ज्याच्यामध्ये पुढचे 5 वर्ष जवळजवळ 20-25 महापालिकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत आणि त्यातली एक सिटी म्हणजे नांदेड आहे. आणि आज अगदी मागच्याच आठवड्यात तो GR पास झालेला आहे. तर आपण आता नांदेडमध्ये त्याचा कंप्लीट जो काय खर्च आहे तो राज्य शासन आणि महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. त्याला जो काय 15-20 लाख रुपये 25 लाख रुपये खर्च येईल. तर अशा स्पर्धा, आणि आता तर सुंदर कोर्ट आहे, त्यामुळे मी गेल्यानंतर अगदी ठामपणे सांगू शकतो की नांदेडला स्पर्धा घ्यायलाच पाहिजेत, बिकॉज अशी कोर्ट्स मी खूपच कमी बघितलेली आहेत मेंटेन. आणि 5 कोर्ट काहीतरी यांनी मला सांगितलं, 2 इकडे 3 इकडे 2 इकडे आणि परत म्हणजे नांदेडसारख्या सिटीमध्ये एवढे टेनिस कोर्ट्स आहेत. तर मला नाही वाटत की आता नांदेडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त शिवतेज तयार व्हायला पाहिजेत. शरद हॅव टू डू, आणि अजून पण कोण कोचेस असतील मला माहीत नाही सगळ्यांची नावं, पण जे काय तुम्हाला सपोर्ट लागेल 100% तुम्ही रेस्ट ॲश्युअर्ड NSLTA आणि महाराष्ट्र शासनावर तुम्ही विसरून राहा. माझी स्वतःची महाटेनिस फाउंडेशन आहे, शिवतेजला आम्ही गेली 5 वर्ष सपोर्ट करतो, त्यातनं अलिबाईला माहिती आहे. पण आम्ही पण फाउंडेशनतर्फे पण डेफिनेटली जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा आम्ही देऊ. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आता कदाचित मला परत एकदा बहुतेक ITFच्या वेळी मी नांदेडला येईन. मला ही संस्था जी नांदेड एज्युकेशन आहे ही एवढी नीट आणि क्लीन ठेवली आहे चेअरमन साहेब, शिंदे साहेब, तुम्हाला खरंच तुमचं अभिनंदन. म्हणजे अशी संस्था मी क्वचित कुठं बघितलेली आहे. झाडं असतील किंवा फुटपाथ असेल किंवा नीटनेटकेपणा असतील किंवा इट्स रिअली समथिंग ॲडमायरेबल. आणि मी नांदेड एज्युकेशन सोसायटीला स्पेशली टेनिससाठी माझ्या स्वतःच्या कंपनीतर्फे 25 लाख रुपयाचं अनुदान मी देतो. आणि तुम्हाला जर कोट करायचे असतील, सिंथेटिक कोट करायचे असतील, फ्लडलाईट करायचे असतील, कारण का नांदेड सारख्या जिल्ह्यातूनच आपल्याला आता प्लेयर्स करायला पाहिजे. काही लोकांना इथे वाटत असेल की पेरेंट्सना बेसिकली की टेनिस, अरे टेनिस क्यों खेलतो यार, पढ़ाई करो या जो भी है. बट टेनिसमध्ये आता जर कोणी प्लेयर नाही बनलात तरी प्लेयर नाही म्हणलं तरी आता एवढे अपॉर्च्युनिटी आहेत की प्रत्येक तालुक्यामध्ये टेनिस कोर्ट होणार आहेत. आणि एक 2 मिनटं राजा, 2 फोन. तर प्रत्येक तालुक्यामध्ये टेनिस कोर्ट होणार आहेत. आणि इमॅजिन करा किती कोचेस लागणार आहेत आपल्याला. समजा टेनिसमध्ये काय नाही झालं, काय का आपलं वरपर्यंत नाही पोहोचलं तर टेनिस कोच म्हणून आपल्याला जॉब मिळू शकतो, आपल्याला फिजिओ म्हणून मिळू शकतो, आपल्याला लाईन अंपायर म्हणून मिळू शकतो. सो खूप अपॉर्च्युनिटी टेनिसमध्ये येणार आहेत. जास्तीत जास्त लोकांनी टेनिस खेळावं, सगळ्यांनी टेनिस प्रमोट करावं. जर योग्य जर प्रकारचा कुठलाही तुम्ही कार्यक्रम घेऊन आला, त्याला व्हिजन चांगली असेल तर पैशाला कुठंही कमतरता पडत नाही. मी आमच्या राज्य असोसिएशनला त्या दिवशी विचारत होतो की असा कुठला प्लेयर आहे टेनिसमध्ये जो पैसा अभावी मागं राहिला, जो चमकला त्याला सपोर्ट मिळतोच, कुठून कोण काढून त्याला शोधून काढतच. त्यामुळे तुम्ही सपोर्टची चिंता करू नका, जस्ट कीप प्लेइंग टेनिस. आणि दॅट्स इट. जास्त काय बोलत नाही मी. Thank you very much once again for calling me here, and I would definitely like to come back here with not with this but with tennis racket and my own shoes and my own racket. Thank you. Thank you, sir. मी एक विसरून गेलो, प्रशांत सुतार सरांचे मित्र या ठिकाणी आले, विक्रमजी साळुंके. त्यांच्याशी बोलता बोलता ते म्हणले की आमची जी कंपनी आहे त्यांची इंजिनिअरिंग कंपनी आणि प्रशांत सरांची पण आहे. तर BSc फिजिक्स झालेले जे विद्यार्थी असतील आपल्या कॉलेजचे त्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं संधी दिली जाईल असं आश्वासन दोघांनी पण आपल्याला दिलेलं आहे. तो पण एक आजच्या दिवसाचा लाभ आहे असं मी म्हणतो आणि त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. अब इसके पश्चात साइंस कॉलेज नांदेड़ के प्रधानाचार्य डॉक्टर LP शिंदे सर जी का स्वागत करने के लिए मैं प्रमुख अतिथि श्री प्रशांत सुतार सर जी से अनुरोध करती हूँ कि सर जी आप इनका स्वागत करिए. इनका बहुत महत्वपूर्ण धर्म, तीनों ही तरीकों से इन्होंने इसका विकास किया है. आपण खरं तर या ठिकाणी जे बघतो, आम्ही जर क्रेडिट घेत असलो तर खूप मेहनत घेणारे, रात्रंदिवस क्रीडांगणावरच असणार आहेत. काही 2 स्पोर्ट्समॅन आहेत आणि काही त्यांचे कर्मचारी, पण एक त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात
डॉक्टर अश्विन भोरेकर जे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट डिपार्टमेंटचे, त्यांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर काब्दे सरांना विनंती करतो, त्यांचं स्वागत करावं. खूप मेहनतीने या ठिकाणी त्यांनी हे सगळं देखावा तयार केलेला आहे आणि खूप मेहनत घेत असतात. तर डॉक्टर तीन उभरते सितारे हैं, संकेत उगड़े, शिवम इंगड़े और हर्षवर्धन पाटिल, जिन्होंने राष्ट्रीय स्तर और राज्य स्तरीय पर लॉन टेनिस खिलाड़ी के रूप में पहचाने जाते हैं. इन तीनों ही बच्चों का जोरदार तालियों से स्वागत करिए. इनका स्वागत करने के लिए मैं श्री प्रशांत तीनों ही बच्चों को बुलाया था. हर्षवर्धन पाटिल. मला टेनिस गेम असा माहीतच नव्हता की टेनिस गेम म्हणून पण असतं म्हणून टेनिस गेम. जेव्हा आपल्या कॉलेजमध्ये कॉलेजनं कोर्ट बनवलं त्यावेळेस मला माहिती आहे की लॉन टेनिस गेम आहे. बोरीकर सरनं मला इंट्रोड्यूस केलं की लॉन टेनिस गेम आहे आपल्या कॉलेजमध्ये, तर तू त्यामध्ये सहभाग घेतोस का? सर म्हणलं मला माझं रॅकेट नाही, शूज नाहीत, माझं किट नाही आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मला हे गेम येतच नाही, मी कधी हे गेम खेळलाच नाही. तर बोरीकर सर म्हणले तुला जे लागेल ते आम्ही त्याला सपोर्ट करतो, तू फक्त या कोर्टवर आहे आणि तू खेळ. तर मला सरनं रॅकेट दिली सरनं मला सरनं जे किट लागते, जे बॉस लागते ते पण अवेलेबल करून दिले आणि त्यांना मला प्रत्येक वेळेस सपोर्ट केला. त्यासोबत पाटील सर होते, पुन्हा मग आपले गवळे सर होते, शिंदे सर, या सगळ्यांनी मला सपोर्ट केला. आणि मी हा गेम एक म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत त्यांचा गेम असा म्हणून मानला जातो. तर सर म्हणले तू पैशाची काही काळजी करू नको, तुला जे रॅकेटचे गट्स ते टाकावे लागतील ते आम्ही तुला त्याचे पैसे देऊ. तर सर मला अजून स्पॉन्सर करतात, बोरीकर सर, पाटील सर यांना मला सगळ्यांना सपोर्ट केला म्हणून मी आज नॅशनल खेळलो. मी 4 महिन्यामध्ये प्रॅक्टिस करून मग 5व्या महिन्यात नॅशनल खेळलो सर. थँक्यू सर, माझं असं कार्य केल्याबद्दल थँक्यू. इस्टेट मॅनेजर सावनी सर, जे बी सावनी सर खूप मेहनत घेतात, त्यांना विनंती आहे त्याने याचे खिलारी सर आणि सावनी सर, त्यांच्याशिवाय हे ग्राउंड इंजिनिअरिंगचं जे आहे स्ट्रक्चर पूर्ण झालं असतं. सावनी सर लवकर या असेल, संस्थेचे सन्मानित सदस्य आहेत खिलारी सर. खरं जोडून लागायला भरपूर, आता फक्त एकच भाषण झालं अध्यक्ष समारोप. मुनी ही याची सर्व टीम नांदेड त्यांनी सुद्धा ग्राउंड तयार या ठिकाणी सरकारवर मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आले का बोलत या. आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्यामुळं हा अगदी दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या परिसरामध्ये घडून येत आहे. संस्थेचे पदाधिकारी प्रवीण पाटील ज्यांनी यासाठी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे आणि हा सर्व परिसर जो आहे त्याचा ट्रान्सफॉर्म करून टाकलेला आहे आणि ते सत्य हे कामामध्ये व्यस्त असतात असे प्रशांत पाटील, संस्थेचे इतर पदाधिकारी श्यामल पत्की आणि प्रफुल्ल, त्यानंतर या ठिकाणी असणारे इतर सर्व कार्यकारिणीचे सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे उत्साही मित्र आणि ज्यांनी हे सगळं घडून आलेलं आहे त्याच्याकरता एक नवीन अशा प्रकारचं देणं संस्थेला दिलेलं आहे असे आमचे अली पंजवाणी. नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये नवीन नवीन कल्पना येत असतात. ही एक अतिशय उत्कृष्ट कल्पना आली आणि त्याच्यामुळे आमच्या परिसराला आणखी खूप मोठी एक नवीन अशा प्रकारची झालर मिळाली आहे असे अलीबाई पंजवाणी. या ठिकाणी उपस्थित असणारे प्राचार्य, इतर सर्व कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि अनेक या ठिकाणी उत्साहाने उपस्थित असलेले आमचे कॉलेजचे सर्व कर्मचारी, प्राध्यापक, महिला भगिनी, उन्हामध्ये तुम्ही बसून या ठिकाणी सर्व सहन करून या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात याचा मला विशेष आनंद वाटतो.
आजचा हा दिवस एका दृष्टीनं ऐतिहासिक आहे. आपला मराठवाडा हा म्हणजे मी जरा रिजनल दृष्टिकोनातून बोलतो त्याबद्दल म्हणजे काही माफ करा मला, पण या ठिकाणी मराठवाडा हा सर्व बाबतीत मागासलेला राहिलेला आहे. परंतु आज या खेळाच्या रूपानं माझी अशी खात्री झालेली आहे की मराठवाडा आता केवळ आपल्या या विभागापुरतं मर्यादित राहिलेला नाही, तो आता प्रांतीय पातळीवर, महाराष्ट्रापुरतं, देशापुरतं सर्व या पातळीवर तो जाणार आहे. त्याचा पुरावा या ठिकाणी या कार्यक्रमातून आपल्याला मिळालेला आहे. राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत आणि मला खरोखर याचा आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की अनेक जण आमच्या महाविद्यालयातले विद्यार्थी आता राष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत. आणि इतकंच नव्हे तर जे मागे राहिलेले लोक आहेत, मागासवर्गीय आहेत, त्यांच्याकरता आपण विशेष लक्ष देणार आहोत, जे की आपल्या प्रियांबलमध्ये, आपल्या घटनेमध्ये खास करून मेन्शन केलेलं आहे की आपल्या संस्थेच्या प्रियांबलमध्ये असं म्हटलेलं आहे, ज्ञानाची नवीन क्षितिजं आपण शोधावीत, पण त्याचबरोबर जे मागे राहिलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं. आणि मला वाटतं की ते एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचा जो भाग आहे आपल्या संघटनेचा, आपल्या प्रियांबलचा, घटनेचा, त्याचं आपण एका दृष्टीनं आजच्या कार्यक्रमात सुद्धा त्याची आपण पूर्तता करीत आहोत. इथं फार नामवंत अशा प्रकारचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवरचे जमलेले आहेत. त्या सर्वांना भेटून अतिशय आनंद झाला आणि मला असं वाटतं की त्यांच्या एकंदर सगळ्या याच्यापासून त्यांनी जे काही इथं केलेलं आहे, जे काही ते बोललेले आहेत, त्यापासून आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, आपणा सर्वांना खूप प्रेरणा मिळालेली आहे. आपण खूप त्रास घेतलेला आहे आणि अशा अगदी कोपऱ्यात असणाऱ्या शहरामध्ये आपण आलात आणि आम्हा सर्वांना आपण प्रेरणा दिलीत. खरोखर आपल्या लाख लाख आपले आभार. आणि आपण पुन्हा इथं यावं. आपल्यापैकी एकाने म्हटलेलंच आहे की मी येणार पुन्हा या ठिकाणी. तो आम्हाला फार एक आनंदाचं अशा प्रकारचं आश्वासन आपण दिलेलं आहे आणि इथल्या याच्यातून नक्कीच यापुढे खेळाडूंना खूप याच्यामध्ये रस येईल आणि ते पुढे जास्त पराक्रम या क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न करतील. आणि आपल्या सगळा परिसर जो आहे, म्हणजे ज्यांनी एक 20, 25, 30 वर्षापूर्वी पाहिला आणि आता येऊन जरी ते इथं बघतील तर खरोखर त्यांना खरं वाटणार नाही की त्याच ठिकाणी आपण आहोत, इतका तो बदललेला आहे. तर प्रचंड परिसर आहे. आमचे सुतार साहेब या ठिकाणी जागा साधारणपणे 80 एकरच्या आसपास आपल्याकडे ही जागा आहे आणि ते डेव्हलप करण्याकरता वेगवेगळे संकल्प आपण केलेले आहेत. त्या जसं आपण या ठिकाणी आता खेळाच्या निमित्तानं एक फार अतिशय सुंदर अशी एक म्हणजे एक मोठं काम आपण आमच्या संस्थेकरता केलेलं आहे, तसं इतरांची सुद्धा या ठिकाणी मदत होईल. आणि हा सगळा जो भाग आहे तो सर्व बाबीनं विद्यार्थ्यांना, नागरिकांना परिपूर्ण दृष्टीनं जीवनाचा विकास करण्याच्या दृष्टीनं परिपूर्ण अशा प्रकारचं काम करेल अशी मला खात्री वाटते. मला आपल्या सर्वांचं अभिनंदन करायचं आहे. विशेष करून आपल्या कॉलेजचे जे सर्व कर्मचारी आहेत, मग या ठिकाणी अली पंजवानी साहेब आहेत आणि आमच्या स्पोर्ट्सचे बोरीकर आहेत, स्पोर्ट्सच्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी प्रवीण पाटील ज्यांनी खूप उत्साहानं याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि हे सगळं घडून आणलेलं आहे, त्यांचं मी माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांच्या तर्फे खास अभिनंदन करतो. मी आपला मुलामध्ये आपण वितळून जाईपर्यंत या ठिकाणी मी भाषण करणार नाही, इथंच मी थांबतो. सर्वांचे पुन्हा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. इसी के साथ इस कार्यक्रम का अंतिम पड़ाव जो आभार प्रदर्शन है, उसके लिए मैं बोरीकर सर से अनुरोध करती हूँ कि आभार प्रदर्शन करें. या ठिकाणी लॉन टेनिस कोर्टच्या इनॉग्रेशन प्रोग्रामसाठी उपस्थित महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रशांत सुतार सर, तसेच जॉईंट सेक्रेटरी राजीव देसाई सर, रामाराव सर, विक्रम सर हे विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित झालेत. या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने व क्रीडा विभागाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर, CA उपाध्यक्ष CA डॉक्टर प्रवीण पाटील सर, सेक्रेटरी सौ श्यामल पत्की मॅडम, जॉईंट सेक्रेटरी प्रफुल्ल अग्रवाल सर यांचेही मी या ठिकाणी या प्रोग्रामला उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर LP शिंदे सर, CDC चेअरमॅन दीपनाथ पत्की सर, तसेच अली पंजवानी सर यांच्याबद्दल मी असं सांगू इच्छितो की सरांनी मागच्या 2 वर्षापासून एवढे मला कॉल्स केले की एवढे कॉल तर मला मी तर माझ्या मिसेसला म्हणतो की मला तुम्ही आतापर्यंत एवढे कॉल केले नाही जेवढे कॉल सरांनी केलेत. त्यामुळे सुद्धा सरांसाठी एक विशेष टाळ्या खरोखरच 2 कोर्सचं अनुदान देऊन आणि रात्रंदिवस इथे थांबून सरांनी हे कोर्स तयार केले आहेत. त्याबद्दल सरांचं विशेष मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी जे काही कार्यक्रम संपन्न झालेले आहेत त्यासाठी ऑर्गनायझिंग कमिटी आम्ही तयार केली आहे. यामध्ये उपप्राचार्य एकनाथ खिल्लारे सर, मिस्टर विलास वडजे सर, राहुल गोरे सर, डॉक्टर किरण शिलेवार सर, JB सावने सर, रंजन राठोड सर, डॉक्टर PD सातो सर, राहुल गोरे सर
व इतर मान्यवर, मी या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले. त्याचबरोबर NCCचे जे कॅडेट्स आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट संचलन करून सर्व पाहुण्यांचं स्वागत केले, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि प्रशांत सुतार सरांचे मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो की सरांनी त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी अनुदान दिलेलं आहे. माहीत नाही पाटील सरांची काय प्लॅनिंग असते, कुठल्याही टेनिस कोर्टच्या उद्घाटनासाठी कोणी गेस्ट बोलवलं की त्यांच्याकडून काहीतरी होत असतं. कुठली एनर्जी आहे, कुठली जादू आहे सरांची ते माहीत नाही, पण या ठिकाणी मी सुतार सरांना अशी ग्वाही देऊ इच्छितो की जो काही फंड या ठिकाणी आपण देणार आहात किंवा आपण जो काही या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली बघत आहे सर, कुठलाही अगदी तंतोतंत आणि व्यवस्थित आम्ही त्याचा युटिलाइज करत असतो की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या भविष्यामध्ये चांगले खेळाडू या ठिकाणी तयार होतील. त्याबद्दल सरांचं मी विशेष या ठिकाणी परत एकदा आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या महाविद्यालयातील ज्युनियर कॉलेजच्या महिला स्टाफ आहेत, त्यांनी सुद्धा उत्कृष्ट कार्य केले. त्यामध्ये पांडे मॅडम, राऊत मॅडम, वडजे मॅडम आणि लोहाना मॅडम यांनी सुद्धा जे डेकोरेशन केले आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा कार्यक्रम संपला. आणि या ठिकाणी सर्वांचं मी माफी मागतो की थोडा त्रास झाला दुपारच्या वेळेला, कारण आम्ही काल प्रिडिक्शन बघितलं होतं की दुपारी ऊन वगैरे असं नव्हतं. त्याबद्दल तुम्ही बसून एवढा कार्यक्रम सहन केला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सर.